कोल्हापूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेमध्ये ज्या दोन मुलांनी औरंगजेबाची डीपी ठेवलेली होती त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाने त्याचा विरोध केला आणि त्या दोन मुलांवर कारवाई करण्याच्या बाबतची भूमिका पण मुस्लिम समाजाने घेतली। पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई पण केली, अरेस्ट पण केलं। पण तथाकथित काही संघटना ज्या महाराष्ट्रात आहेत त्या सातत्यानं राज्यामध्ये एखादी घटना अशी झाली की तिला पुन्हा आग टाकण्याचा एक प्रयत्न, त्याच्यात मात्र तेल ओतण्याचं, पेट्रोल टाकण्याचं काम केलं जातं। आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मी खपवून घेणार नाही। तर कोणाचं खपवून घेणार नाही? राज्यामध्ये ज्या सातत्यानं धार्मिक आणि जातीय तणाव थांबवण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकार हे मुद्दामून करते आहे का? काय अपेक्षित आहे या सरकारला? माननीय सुप्रीम कोर्टाने नम्मा होमिओपॅथी ही एकमेव औषध प्रणाली आहे जिचे कोणतेही साईड इफेक्ट्स तुम्हाला जाणवणार नाही। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। या सरकारला नपुसक म्हटलेलं आहे। काय महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं नपुसक सरकार जे जातीय तेल आणि धर्मीय तेल निर्माण करून महाराष्ट्राची, शाहू फुले आंबेडकर विचाराची बदनामी करायला निघालाय का? हा सवाल काँग्रेसच्या वतीनं आम्ही यांना करतोय। यांना सत्ता चालवता येत नसेल, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसेल, त्या सरकारनं तातडीनं पाय उतार व्हावं आणि या पद्धतीचा महाराष्ट्राची बदनामी आम्ही कधी खपवून घेणार नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीनं जातीय तणाव आणि धार्मिक तेढ निर्माण करून हे सरकार मुद्दामून या राज्याची बदनामी करण्याचं पाप करते आहे आणि हे आम्ही आरोप नाही करतो, ही वस्तुस्थिती आहे। सरकारला आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांना आम्ही जाऊन सांगितलं तरी हे सरकार मुद्दामून या पद्धतीच्या घटना करत असेल आणि तथाकथित काही संघटना या पद्धतीचा मुद्दामून राज्यामध्ये हे विष ओकण्याचं काम करत असेल, हे कधी खपवून घेणार नाही, ही भूमिका आमची आहे। त्याचप्रमाणे दुसरा मुद्दा, सरकारच्या जवळ हक्केवर सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये चर्नी रोडला, त्या ठिकाणी वसतिगृहामध्ये जाऊन त्या मुलीवर बलात्कार करणं आणि त्याच्यानंतर त्या मुलांनी चर्नी रोडवर जाऊन आत्महत्या करणं, हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? एकनाथ शिंदे आणि फडणवीस तुम्हाला उत्तर द्यावं लागेल। या महाराष्ट्रामध्ये मुली सुरक्षित राहिल्या नाहीत, महिला सुरक्षित राहिल्या नाहीत, जातीय तेढ निर्माण करून तुम्ही ज्या पद्धतीने हे राज्य बदनाम करताय याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। जनता तुमच्याकडून उत्तर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। ज्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातच मुली सुरक्षित नसतील तर हे तुम्हाला राज्यकर्ते म्हणून तुम्हाला जे दिमाखानं वावरताय ते तुम्हाला त्या पद्धतीनं वावरता येणार नाही। याची दखल तुम्ही लोकांनी घेतली पाहिजे, नाही तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होणार। येत्या काही दिवसांमध्ये निवडणुका होणार आहे, त्याला धरूनच हे सगळं एक जातीय रंग बिलकुल हे सरकार प्रत्येक याच्यात नापास झालेलं सरकार आहे। ना महागाई थांबवू शकले, ना बेरोजगारी थांबवू शकले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकल्यात, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव देऊ शकले नाहीत, शेतकऱ्याला लाईट देऊ शकले नाहीत, गरिबी थांबवू शकले नाहीत। प्रत्येक स्तरावर हे सरकार नापास झालेलं सरकार आहे। राज्यातलं उद्योग सगळेच्या सगळे गुजरातमध्ये पळवणारं हे मोदी आणि अमित शहाचे हस्तक जे महाराष्ट्रात बसलेले आहेत यांनी राज्याची धुर्दाणी केलेली आहे आणि म्हणून हे प्रत्येक याच्यात नापास झालेलं हे सरकार या पद्धतीनं जाती आणि धार्मिक तणाव निर्माण करून लोकांची दिशाभूल करण्याचं पाप करताय। मूळ मुद्द्यापासून लोकांना डायव्हर्ट करण्याचा हा प्रयत्न करताय आणि ही वस्तुस्थिती आहे, हे आरोप नाही। नपुंसक सरकार सर्वोच्च न्यायालय बोललेलं होतं, हे ह्या घटनातून पुन्हा पुन्हा ते सिद्ध होत। याच अशाच आधारावर माननीय सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं की हे सरकार नपुसक आहे आणि हे सरकार नपुसक आहे। माननीय सुप्रीम कोर्टाने ताशेरे महाराष्ट्राच्या सरकारवर ओढणं म्हणजे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लाजिरवाणी परिस्थिती निर्माण करून ठेवण्याचं पाप एकनाथ शिंदे आणि फडणवीसाचं ना भाजपच्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून ही नपुसकता वारंवार पुढे येते आहे, हेच या ठिकाणी म्हणावं लागेल। यामागे धर्मांध शक्ती आहे असंही तुम्ही उल्लेख केला आणि फडणवीसांचा राजीनामा मागितला। तथागतीत मी कुठल्याही धर्माचा उल्लेख केला नाही। तथागतीत काही पोचलेली लोक जे मुद्दामून या पद्धतीच्या व्यवस्था निर्माण करतात आणि म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये नपुसक सरकार म्हटलेलं आहे
म्हणून मी त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि ही नपुसकता वारंवार आता पुढे येत आहे. हे मुद्दामून घडवलं जाते आहे. मी मुद्दामून त्या घटनेचं कोल्हापूरची सुरुवात केली की त्या पद्धतीचं औरंगजेबाचं डीपी त्यांनी ठेवली. त्या पोरावर मुस्लिम समाजाच्या लोकांनी कारवाई करायला मागणी केली. हे मग तथागतीत पुढे आलेत आणि या तथागतांनी त्या ठिकाणी गोंधळ जे कोल्हापुरामध्ये घालतात आहेत हे या ठिकाणी विशेष आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्ही कुठल्या धर्माचं लांगून चांगलं आम्हाला करायचं नाही. जो चूक करेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या पद्धतीने राज्य पेटवण्याचं पाप हे लोक करतात आहेत हे सरकार मुद्दामून हे करत आहे आणि मूळ मुद्द्याला लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचं करताय. ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्राची जनतेला हे सगळ्या गोष्टी कळतात आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी असंही म्हटलं सरकारचाच राजीनामा असला पाहिजे. कारण की फडणवीस ज्या पद्धतीनं बोलतात आहेत ती खपवून घेणार नाही. तर काय खपवून घेणार नाही? अरे तुम्हाला नपुसक म्हटलेलं आहे माननीय सुप्रीम कोर्टाने. कुणाला खपवून घेण्याची गोष्ट बोलताय तुम्ही? राज्यात गंभीर घटना घडली आहे, नाजूक वातावरण, तर नितीश राणे तलवार काढण्याची भाषा करतात. सरकारच्या आमदारांचं असो की सरकार असो, आता 4 आमदारांनी पत्र लिहिलं की सुधीर मुनगंटीवारांनी वन विभागाच्या बदल्यामध्ये पैसे खाल्लेत, त्याच्या खात्यामध्ये वळते झालेत. काय चाललंय महाराष्ट्रात? आणि ते मुनगंटीवार मार आपल्या कुठल्या भाषेत बोलतात तेच कळायला कारण नाही, जोरात. आणि काय चाललंय या महाराष्ट्रात? म्हणजे बदल्यांमध्ये पैसे खाणं, सरळ त्यांचे आमदार आरोप करतात आहेत. आरोप आता वस्तुस्थिती असेल, त्यांच्याच आमदारांनी केलेले पत्र लिहिलेले आहेत त्यांच्या आमदारांनी. आणि राज्याची तिजोरी हे सरकार रोज लुटताय. काय चाललंय काय या महाराष्ट्रात? त्याच्यामुळे या सरकारचंच, कारण की या सरकारला जेव्हा नपुसक म्हटलं माननीय सुप्रीम कोर्टाने, हे सरकार कुठल्या लायकीनं बसलेलं आहे? सुप्रीम कोर्ट ताशेरे ओढतात आहेत, सरकारला नपुसक म्हणताय. ते कुठल्या लायकीनं हे सरकार रोज जॅकेट घालून आपल्याला स्वतःलाच दिमागदार दाखवत आहे? हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी असंही म्हटलं होतं की या सगळ्या मागे बोलवता धनी कोण आहे त्याचा आम्ही शोध घेऊ. तर तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? आम्हाला एक बघा, बोलवता धनीचा हा प्रश्न कुठे आहे? कोल्हापूरच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीनं औरंगजेबाची डीपी ठेवल्यामुळे त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला. मुस्लिम समाजाच्याच लोकांनी मागणी केली की त्यांच्यावर कारवाई व्हावी. मग आता बोलवता धनी कोण असेल त्याच्यात? पण जे तथागतीत स्वतःला काही समजतात, ठेकेदार समजतात, त्यांचं काय? त्यांचं उत्तर द्या ना. आणि सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये चर्नी रोडला सरकारच्या हाकेवर हॉस्टेलमध्ये मुलीवर बलात्कार होते आहे, हाकेवर सरकारच्या. राज्यात काय परिस्थिती असेल? आणि काय घोषणा करतायत? कशाचा ताव मारताय उपमुख्यमंत्री? खपवून घेणार नाही. कशाचा खपवून घेणार नाही? अहो थोडीशी तरी माननीय सुप्रीम कोर्टाने जे ताशेरे ओढलेत नपुसकतेचे, आणि थोडीशी लाज असेल आजच्या चर्नी रोडमध्ये झालेल्या घटनेची, सावित्रीबाई फुले वसतिगृहामध्ये झालेल्या घटनेची थोडीशी असेल तर तातडीनं सरकार पाडलं पाहिजे, सत्तेतून बाहेर गेलं पाहिजे. तरच त्यांचं तुम्ही लोकांसाठी काम करताय असं लक्षात येईल. नाहीतर तुम्ही सत्तेसाठी जगता आहात. सत्तेशिवाय तुम्हाला दुसरं काही चालत नाही. अशी परिस्थिती या सरकारची आता निर्माण झालेली आहे. आणि मी तीव्रतेनं मांडतो आहे घटना. मला राजकारण करायचं नाही या घटनेमध्ये, पण जे काही महाराष्ट्रामध्ये सातत्यानं धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करून ज्या पद्धतीनं महिला मुली सुरक्षित नाही या महाराष्ट्रामध्ये, ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. हे भयावह परिस्थिती आहे महाराष्ट्रात. कधी नव्हे या पद्धतीचं हे चित्र महाराष्ट्रात या ईडीच्या सरकारनं, भाजपच्या सरकारने महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे. हे दुर्भाग्य या महाराष्ट्राचं आहे. नांदेडमध्ये एका दलित मुलाचा खून होतो. त्याचबरोबर हे जे विद्यार्थी आहे मुंबईची देखील दलित असल्याचं बोलले त्याने. सोबत लातूरमध्ये एका खाजगी शाहूकाराने 3,000साठी एका व्यक्तीचं खून केलं, तो देखील दलित असल्याचं बोलला. दलितावर अन्याय होतो. महाराष्ट्रामध्ये ना दलित सुरक्षित आहेत, ना आदिवासी सुरक्षित आहेत, ना मुस्लिम सुरक्षित आहेत, ना हिंदू सुरक्षित आहेत. कोणीच सुरक्षित या महाराष्ट्रात नाही. त्याच्यामुळे माणुसकीला काळीमा फासणारं सरकार या महाराष्ट्रात बसलेलं आहे. ही जात आणि धर्माच्या पलीकडे ज्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टाने या सरकारलाच नपुसक म्हटलेलं आहे, तर मग हे सरकार कुठल्या लायकीचं आहे? हे आपण या सरकारचं खऱ्या अर्थानं हे सरकारच नपुसक आणि नालायक सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे असं चित्र निर्माण झालं.
नानाभाऊ भोंडेकर यांनी अशी मागणी केलेली आहे की स्थानिकच पालकमंत्री द्यावा, इतर जिल्ह्यातून पालकमंत्री दिला जातो भाऊ शरद पवार म्हणाले की महाविकास आघाडीतल्या पक्षांनी एकमेकाच्या पायात पाय घालून पाडण्यापेक्षा जो मजबूत असेल त्यांना जागा सोडावी. महाराष्ट्रामध्ये पहिली भूमिका काँग्रेसनेच मांडलेली आहे. पवारसाहेब आता मांडतात आहे. ज्या दिवशी आमची कोरची बैठक झाली, महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कार्यकारिणीची बैठक झाली, त्या दिवशीच आम्ही सांगितलं की मेरिटच्या आधारावर निर्णय घेऊ आणि भाजपला या राज्यातून हाकलून लावू. ही भूमिका काँग्रेसने मांडली. पवारसाहेब आज म्हणतात त्याचं समर्थनच आम्ही करू. हो, रमेश बागवे यांनी तुमच्या लोकसभा निवडणुकीच्या बैठकीसमोर तुमच्या समोरच नाराजीचा पाडा जो आहे तो वाचला होता. कार्यकर्त्यांचं ते चालत जाते की प्रत्येक पक्षात. देवेंद्र फडणवीस ने कहा है कि महाराष्ट्र में अचानक से औरंगजेब की औलाद पैदा हो गई है और इसके पीछे मालिक कौन है, असली लोग कौन है, वो हम ढूंढ निकालेंगे. तो कहीं उनका जो ये लक्ष्य था वो कहीं विपक्ष की तरफ तो नहीं था? देखो, एकदम क्लियर और स्पष्ट बात है कि कोल्हापुर में जो 2 बच्चों ने औरंगजेब का डीपी रखा था, उसमें मुस्लिम समाज के लोगों ने कहा कि इन लोगों पर कार्रवाई होना चाहिए. जब मुस्लिम समाज एकदम स्पष्ट है, किसी ने उसको सपोर्ट नहीं किया, तो एकदम बात क्लियर है. फिर तथाकथित जो धर्म के ठेकेदार है, जो आज पूरे कोल्हापुर में माहौल खराब कर रहे हैं, उनके बारे में क्यों नहीं बात कर रहे हो? और आज महाराष्ट्र में ये पहली घटना नहीं है, अभी ये 10वीं घटना है. औरंगाबाद से घटना शुरू हुई तो ना मुस्लिम यहां पर सुरक्षित है, ना दलित है, ना आदिवासी, ना हिंदू है, कोई सुरक्षित नहीं महाराष्ट्र में. और ऐसे परिस्थिति में मंत्रालय जहां बैठते ही सरकार, वहां से आवाज की दूरी पर सावित्रीबाई फुले हॉस्टल में एक बच्ची के ऊपर बलात्कार होता है, तो महाराष्ट्र में महिला भी सुरक्षित नहीं है, बच्चियां भी सुरक्षित नहीं है. और माननीय सुप्रीम कोर्ट ने ये सरकार को नपुंसक सरकार कहा है. अगर ये घटनाएं जब महाराष्ट्र में बढ़ती जा रही है, इस राज्य में ना हिंदू, मुस्लिम, ना दलित, ना आदिवासी कोई अगर सुरक्षित नहीं है, तो ये सरकार, नपुंसक सरकार महाराष्ट्र में क्या कर रही है? महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, सबको न्याय मिलना चाहिए. ऐसी परिस्थिति जो महाराष्ट्र में थी, ये महाराष्ट्र को बर्बाद करने के लिए ईडी की सरकार, एकनाथ शिंदे और फडणवीस की सरकार, बीजेपी की सरकार जो बैठी है, ये सरकार को अगर थोड़ी शर्म है तो तुरंत इस्तीफा देके बाहर होना चाहिए. ये मांग हम कांग्रेस की तरफ से करते हैं. आज जो कोल्हापुर में हिंसा हुई, क्या मानते, क्यों हुई, कौन होगा इसके पीछे और क्या मंशा होगी इसकी? सरकार जानबूझकर इस तरह की घटनाएं कर रहे हैं. हम खुद पुलिस महासंचालक को मिले, सरकार को भी हमने कई बार खत लिखे. जो औरंगाबाद से घटना शुरू हुई, औरंगाबाद, अकोला, कई जिले में, और ये 10वीं घटना है. यहाँ दलितों पे, यहाँ मुस्लिमों पे, हिंदुओं पे, आदिवासियों पे, सबके ऊपर हमला हो रहा है. और सरकार ये जानबूझकर कर रही है, क्योंकि ये महंगाई में फेल हो गई. महंगाई कम नहीं कर सकी ये सरकार, ये ना बेरोजगारी कम कर सकी ये सरकार, किसानों की आत्महत्या रोक नहीं सकी, किसान के फसल को दाम न दे सकी, गरीबी कम नहीं कर सकी. और ये सरकार हर मुद्दे में फेल हुई और सब मुद्दों को डाइवर्ट करने के लिए इस तरह की घटनाएं वो जानबूझकर कर रही है. और इसलिए ये सरकार को माननीय सुप्रीम कोर्ट ने नपुंसक बोला है. तो ये सरकार को थोड़ा भी शर्म हो तो ये सरकार इस्तीफा देके मोकला होना चाहिए. तुम राज्य को, ये छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है, ये राज्य को बदनाम करने के लिए सरकार नहीं है, लेकिन महाराष्ट्र को रोज बदनाम करने का पाप ये लोग कर रहे हैं. शाहू फुले आंबेडकर विचारधारा को बदनाम करने का पाप ये सरकार कर रही है. कदापि इस सरकार को महाराष्ट्र की जनता, अब इनको सत्ता से उतारने का ही मानसिकता महाराष्ट्र की जनता ने बना लिया है. आप बार बार इस्तीफे की बात कर रहे हैं, तो आप किसका इस्तीफा मांग रहे हैं? मुख्यमंत्री? पूरी सरकार का ही, क्योंकि ये सरकार ही ये सब घटनाएं करवा रही है और इसलिए सरकार ने इस्तीफा देना चाहिए. थोड़ी देर पहले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा है कि लॉ एंड ऑर्डर जो सिचुएशन है राज्य की, वो जिम्मेदारी गृह विभाग की है. तो कहीं ना कहीं इतनी बड़ी घटना से पल्ला झाड़ने का काम मुख्यमंत्री कर रहे हैं. देखो, सरकार की जवाबदारी है पूरी सरकार की होती है. मुख्यमंत्री हो या उप मुख्यमंत्री हो या मंत्रिमंडल हो, सबकी जवाबदारियां होती है. अब जिनको सरकार पता ही नहीं है, अंधेरे में सरकार बनाई हुई है, और ये सरकार कोई संवैधानिक व्यवस्था की सरकार नहीं है, बन गई उस समय के राज्यपाल ने अपने ढंग से बना ली.
संविधान का दुरुपयोग, उसमें संवैधानिक कुर्सी पर बैठ के उस कुर्सी का दुरुपयोग करने का पाप उस समय के राज्यपाल ने किया, और इसलिए माननीय सुप्रीम कोर्ट ने उसके ऊपर भी राज्यपाल के ऊपर भी कड़े शब्द में नाराजगी व्यक्त की। तो ये सरकार असंवैधानिक सरकार है, और ये सरकार से क्या उम्मीद करे अब ये पता ही नहीं चल रहा है। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।